तर पहा बहुपदीचा भागाकार आपण लर्न करायलो आणि त्या संदर्भात आपल्याला काय करायचं, प्रत्यक्ष उदाहरणावरून आपण समजून घेऊ की बहुपदीला आपल्याला एकपदीने आणि द्विपदीने कसा भाग द्यायचा. ठीक आहे. तर अगोदर पहिल्या दोन उदाहरणामध्ये आपण बहुपदीला एकपदीने कसं भाग द्यायचं ते समजून घेऊ. आता इथे बहुपदी दिलेली आहे, तिला अगोदर आपण काय करणार, भागाकारचं जे आपलं असतं चिन्ह, बरोबर आहे का, सेम त्या पद्धतीने करायचं आपल्याला. आता एक लक्षात घ्या, हा जो पीचा घन त्यानंतर पीचा वर्ग आणि नंतर पी अशा क्रमात ती आहे का ते अगोदर पाहून घ्यायचं. येते लक्षात. जसं की पहा आपलं समीकरण कसं असतं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. याच्यामध्ये काय केलं आपण, अगोदर x चा वर्ग नंतर x आणि त्यानंतर x नाही अशा पद्धतीनं उतरत्या क्रमाने घेतला, बरोबर. तर तुम्ही काय करायचं, त्या पद्धतीनं ते गणित दिलेलं आहे का त्या अगोदर चेक करायचं, सर्वात महत्वाचं. नसेल तर अगोदर घातांक 4, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 2, नंतर घातांक 1 या पद्धतीने काय करायची, त्याची उतरत्या क्रमाने मांडणी करायची. ठीक आहे. आता आपला भाग द्यायचा आहे 12p चा घन वजा 6p चा वर्ग अधिक 4p. भाग कशाने द्यायलो आपण, 3p ने भाग द्यायलो. आता हे भागाकार करत असताना मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं की 3 आणि 12 यांना आपल्याला भाग द्यायचा असेल तर काय बरं, 3 चौक 12, 3 4 जा 12, मग इथं 4 आपण लिहिणार. परंतु इथे पहा, इथे काय आहे सध्या p आणि इथं काय अपेक्षित आहे, p चा घन अपेक्षित आहे. काय अपेक्षित आहे, p चा घन. मग मला सांगा, p ला आपण कोणत्या संख्येनं गुणलं तर त्याचं p च्या घनामध्ये रूपांतर होईल, ते आहे p चा वर्ग. काय आहे, येते लक्षात तुम्हाला, लक्षात घ्या. आता आपल्याला काय आणायचं आहे, 12p चा घन आणायचा आपल्याला, बरोबर आहे का. तर 12p चा घन आणायचा आणि त्याला भाग कशाने द्यायचा आपल्याला, 3p न. इथं 3 1 3, 3 चौक किती होता 12, p आणि घन कटला, काय शिल्लक राहिलं वर्ग. मग काय आलं तिथं 4p चा वर्ग. म्हणजे पहिल्यांदा जो भाग बसला तो कितीचा बसला, 4p चा वर्ग. आता तुम्हाला माहितीये, याला जर आपण याला भाग दिला तर उत्तर आलं 4p चा वर्ग. मग या दोघांचा गुणाकार काय आला पाहिजे, 12p चा घन. तो इथे लिहायचा, 4 3 12, p गुणिले p चा वर्ग म्हणजे p चा काय येईल, घन. आता हे काय होईल, कॅन्सल होतील, शून्य येईल. त्यानंतर इथे हे चिन्ह सहित घ्यायचं आपल्याला. आता इथं शून्य नाही लिहिलं तरी चालतो, तुम्ही डायरेक्ट याला कॅन्सल केलं तर जमतं, काय अडचण नाही. आता काय येईल, -6p स्क्वेअर है ना, -6p चा वर्ग. आता सेम पद्धतीने काय करणार तुम्ही, इथं -6p स्क्वेअर याला कशाने डिवाइड करणार तुम्ही, 3p न. मायनसला मायनस, 3 दोन्ही 6, p ला 1 वर p कमी झाला, किती आलं -2p. काय आलं -2p. आपण याला आता काय करणार, भाग देणार. 3 दोन्ही 3 आणि -2, 3 दोन्ही -6, p गुणिले p चा स्क्वेअर. आता आपण वजाबाकी करताना इथलं चिन्ह काय करतो है ना, बदलत असतो, त्यामुळे हे सुद्धा काय झालं, कॅन्सल. आणि थेट आता आपण काय घेतला, 4p. आता 3p आणि 4p यांचा रिलेशनशिप आहे का, तर आता इथे भाग द्यायचाच म्हणलं आपल्याला, काय करावं लागेल बरं, लक्षात घ्या 4p आहे, 4p ला आपण 3p न जर भाग दिला तर p गेट कॅन्सल, आन्सर किती येतं 4/3. याचा अर्थ +4/3 न जर आपण भाग दिला काय होतं लक्षात घ्या, 3p ला मी कशा गुणायला होता 4/3
3 ने गुणतो, 3 3 गेट कॅन्सल, 4 गुणिले p इज इक्वल टू किती आलं 4p. याचा अर्थ या दोघांचा गुणाकार केला तर काय येणार आहे 4p येणार आहे. मायनस नो हे कॅन्सल, आन्सर किती येईल 0. हे जे आलं 0 ही काय झाली या ठिकाणी बाकी, आणि हा जो आला हा बहुपदीचा काय आला भागाकार. बरोबर, हा काय असतो भाज्य आणि हे आहे भाज्य. तर या पद्धतीचे ही बहुपदीचा भागाकार कसा करायचा ते एक पदीनं कसं भागायचं हे आपण इथं पहिल्या उदाहरणात पाहिलं. सेम पद्धतीनं सेकंड एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं आपण तर थोडीशी लॉंग बहुपदी आपल्याकडं 5x चा घातांक 4 वजा 3x चा घातांक 3 4x चा वर्ग 2x वजा 6. x स्क्वेअर ने काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं आहे. मी तर लक्षात येईल सर्वांना अशी करणार 5x चा कितवा फॅक्टर आहे चौथा आहे. त्याला कशाने डिवाइड करायचं आपल्याला x स्क्वेअर ना. स्क्वेअरला स्क्वेअर कटला शिल्लक किती राहिले 2. भाग कितीचा बसला 5x स्क्वेअर. सो इथं 5x स्क्वेअर ने भाग देऊ 5 एक 5 x स्क्वेअर आणि x स्क्वेअर x चा किती घातांक होईल चौथा घातांक हे कटलं वजा 3x चा घन चिन्ह सहित घ्यायचं. इथे लक्षात मॅटर करतो चिन्ह. त्यानंतर आता डायरेक्ट काय करू आपण तुम्हाला सांगितलं मी राईट हँड साइडला तुम्ही ही स्टेप कंटिन्यू करा. आता पहा मायनस 3x चा घन आहे त्याला कशा मल्टिप्लाय करायचं x स्क्वेअर ने डिवाइड करायचं. स्क्वेअरला स्क्वेअर कटला शिल्लक किती राहिला मायनस 3x. सो मायनस 3x ना आपण याला भाग देऊ. सो मायनस 3x आणि x स्क्वेअर काय होतील मायनस 3x क्यूब. हे सुद्धा कॅन्सल. नेक्स्ट राशी कोणती आहे 4x स्क्वेअर. आता x स्क्वेअर ला x स्क्वेअर शिल्लक काय राहतो फक्त 4. 4 इंटू एक्स स्क्वेअर काय होईल 4x स्क्वेअर. हे पण कॅन्सल किती राहील प्लस 2x. आता प्लस 2x आणि मायनस 6 हे जे आहे आता वाटल्यास इथलं मी प्लस चिन्ह कॅन्सल करतो. प्लस नसलं तरी चालतं. तुम्ही इथं जरी थांबले आणि इथं जर तुम्हाला सांगितलं की हा काय आहे तुमचा भागाकार आणि ही काय तुमची बाकी तरी चालतं. ओके, म्हणजे जेव्हा या टर्म पेक्षा लहान टर्म येत असेल तर इथं काय करायचंय तुम्हाला थांबून जायचंय. ओके, सो अशा पद्धतीचं हे गणित. आता या लेक्चर मध्ये फक्त आपण बहुपदीला एक पदी एवढंच बघू. त्याच्यावर साधारण मी काय करतो इथं तिसरं उदाहरण शेवटचं घेतो. पहा तिसरं उदाहरण मी थोडस युनिक गेलो कसं माहितीये का. पहा 10 मायनस 15x प्लस 25x क्यूब मायनस 15x स्क्वेअर. ओके, डिवायडेड बाय 5. ओके, आता या पद्धतीचं मी गणित घेतलं. वाटल्यास इथं काय करतो मी x पण घेऊन टाकतो. आता हे जे गणित आहे या गणितामध्ये मी तुम्हाला एक ट्रिक दिली. काय दिली होती की जर हे गणित घातांक उतरत्या क्रमाने नसतील तर त्या अगोदर काय करायचंय तुम्हाला उतरत्या क्रमाने करून घ्यायचं आहे. इथं काय आहे सर्वात मोठा घातांक कोणता आहे x चा घन तो अगोदर घ्यायचा. नंतर काय घ्यायचा x चा वर्ग. त्यानंतर काय घेणार x
आणि त्यानंतर काय येणार, जो अंक आहे तो. अशा क्रमाने तुम्हाला मांडणी करावं लागणार आहे. इथे लक्षात. आणि याला भाग कशाने द्यायचा आपल्याला, 5x. तर बाकी गणित मी सिंपल घेतलेले आहे. 5 5 25. आता इथे x आहे, x चा घन आहे, 3 मधून 1 गेले, किती राहतील 2. कितीचा भाग बसला 5x स्क्वेअर. 5 5 जा 25 x क्यूब. कॅन्सल होतील. ओके, कॅन्सल असं रेश नाही उडले तरी चालतं, काय अडचण नाही. काय सांगा, -15 x स्क्वेअर. मग आता इथे मायनस आहे, इथं पण काय ना मायनस. 5 3 15. x वर्ग मधून x वजा करा, किती राहील, फक्त x राहील. सो -15 x स्क्वेअर. मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस. हे पण कॅन्सल झालं. ओके, वरून घेतला आपण -15x. पुन्हा एकदा किती -3 ना. 5 3 -3 आणि 5 याचा गुणाकारच काय ना -15. आता इथं x ऑलरेडी आहे, x घ्यायची गरज आहे का, नाही. पुन्हा मायनस मायनस काय होणार आहे प्लस. काय आलं 10. पण आता 5x आणि 10 आता याच्यात बसतं का, नाही. दॅट्स वाय जी वरची किंमत आहे ती काय आहे भागाकार, आणि जी बाकी आलेली आहे ती किती आलेली आहे 10. अशा पद्धतीने आपल्याला बहुपदीचा भागाकार जे आहे, आता म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये फक्त आपण बहुपदीला एक पदीने भागणे एवढंच पाहिलंय. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बहुपदीला द्विपदीने भागणे या संदर्भात इन्फॉर्मेशन लर्न करू. ओके.